उसटण्यामध्ये आलो होतो आणि आपले प्रसिद्ध घोडा बैलगाडा शर्यती शौकीन काका पाटील चिकनगर हे आपल्याला भेटलेले आहेत आणि सोन्या 50-50 ग्रुप चिकनगर यांचेसुद्धा आवडते आहेत ते, तर त्यांच्याशी बघूया आपण काय बोलतात. आजचा अड्डा कसा वाटतो त्यांना. नमस्कार. नमस्कार. काय म्हणता आजच्या अड्ड्याबद्दल काय सांगाल. आजच्या अड्ड्याच्याबद्दल तुम्हाला एवढंच सांगेन मी 50-50 सोन्या ग्रुप चिकनगरतर्फे सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज उसळण्याला महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने बैलगाडी शर्यत आयोजित केलेले पहिला उसळणा ग्रामस्थ मंडळाचा पहिला आभार, कारण का त्यांनी 1 मेच्या दिवशी शर्यती आयोजित केलेल्या आहेत, त्यामुळे त्या उसळणा ग्रामस्थांचा पहिला आभार. आणि घोडा आज एक घोडा शर्यत झाली, सिंगल घोडा शर्यत झाली आजची. हो, त्याच्याबद्दल काय सांगाल. आजची ती घोड्याची शर्यत झाली. मला असं वाटतं आज ठाणे जिल्ह्यात व रायगड जिल्ह्यात कुठे शर्यती झाल्या नाही. आज पहिल्यांदा घोड्याची शर्यत झाली सवारीची. ही पहिल्यांदा शर्यत झाली उसळण्याच्या अड्ड्यामध्ये. आणि तुम्हाला वाटतं की घोडा बैल शर्यत सुरू होतील परत असं. कारण का आता बघू, आता मी अध्यक्ष बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष संदीपभाई माली यांना बोललेलो आहे, कारण का आम्हाला एक चान्स द्यावा तुम्ही, बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष तुम्ही, कारण घोडाबैलाची चान्स आम्हाला एक द्यावा. बरोबर. आणि तुमचे शौक तरी पहिल्यापासून आहे, तर तुमच्याकडे आता कुठला घोडा वगैरे आहे का तुमच्याकडे. कारण का माझ्याकडे घोडा आहे आता सध्या नांदूर शिंगोड्याला श्यामा घोडा आहे. हां. ठाणा रायगड जिल्ह्यामध्ये 1 नंबर. कोणी बी आपली शर्यत लावायची सवारीला, सोडून बोलायचं सोडून, घोड्यावर बसून तर बसून, गाडी असू दे कोणी असू दे, आपल्याला कोणी चालेल. बरोबर. आणि काका पाटील यांना पहिल्यापासून शौक आहे आणि खूप वर्षापूर्वीचे छकडी मालक आहेत आणि त्यांनासुद्धा शुभेच्छा देऊया. आणि काका पाटील अजून काय तुमच्या मनातलं शब्द सांगा काय असेल. माझ्या मधलं मला एकच बोलायचं आहे, कारण का आम्हाला एक चान्स द्यावा घोडाबैलाची. नक्कीच. कारण का आज तर घोडाबैलसुद्धा शर्यत सुरू व्हावी असं त्यांचं मत आहे. तर नक्कीच त्यासाठी सुद्धा प्रयत्न होईल अशी अपेक्षा बाळगूया आणि थांबूया. धन्यवाद काका पाटील.